नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण एक सुमधुर चवीचं थंडगार बेंगॉली डेझर्ट करतोय व तेही फक्त 3 साहित्यांमध्ये. दूध, साखर व घट्ट दही म्हणजेच हंकड म्हणजेच होममेड चक्का. एव्हा तुम्ही ओळखलं असेलच की आज आपण करतो आहोत मिष्टी दोई. आदल्या दिवशी आपण अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलं, व्यवस्थित उकळून कोमट करून घेतलं व त्याला 1 टेबलस्पून दह्याचं विरजण लावून ठेवलं व दुसऱ्या दिवशी या दह्याचा आपण चक्का करून घेणार आहोत. दह्यातील पाणी काढून टाकणार आहोत. आपण एक सेटअप करून घेतला आहे बघा. एक काचेचा बोल ठेवला, त्यावर चाळणी ठेवली आणि त्यावरती आपण कॉटनचा रुमाल घातलेला आहे. तर या रुमालावरती आपण लावून घेतलेलं हे घट्ट दही घालतोय. बघा, आपल्याला हे दही घरीच करून घ्यायचं आहे. विकतचं दही वापरायचं नाही आणि शिवाय ताजं असलं पाहिजे, जास्त आंबट अजिबात नको. तर सर्व दही आपण या रुमालावर काढून घेऊया आणि त्यानंतर आपण या रुमालाचे सर्व कडा आहेत ना, म्हणजे टोकं, ती अशी गोळा करून घ्यायची. थोडक्यात काय ते पुरचुंडी आपण बांधून घेतोय बघा, अशा पद्धतीने. आणि मग हाताने हलके हलके दाबून आपण यातील पाणी काढून टाकूयात. ठीक आहे, हे बघा निघेल तेवढं ठीक आहे. असंही आपल्याला यावरती वजन देऊन अर्धा तासाची रेस्ट द्यायची. म्हणजे काय होईल, तेवढ्या अर्धा तासामध्ये राहिलेलं पाणी देखील निघून जाईल. बरं, हे पाण्याचा काय उपयोग, तर तुम्ही या पाण्यापासून कढी किंवा पियुष तयार करू शकता. बस ठेवून देऊयात, म्हणजे घट्ट चक्का आपल्याला मिळेल. एकीकडे आपण गॅसवरती एका जाड उडाच्या कढईमध्ये 1 लिटर म्हशीचं फुल फॅट दूध उकळायला ठेवलेलं आहे. व्यवस्थित तापवून घेतलं आणि लो फ्लेमवरती आपण आता हे उकळायला ठेवलं आहे. जवळजवळ 10 मिनटं आपण हे उकळवून घेणार आहोत, पण ते लो फ्लेमवर. आणि अधूनमधून अशी आपण त्यामधून पळी देखील फिरवणार आहोत, म्हणजे काय तळाला अजिबात लागणार नाही. आता आपण कॅरेमल करायला घेऊयात. मिष्टी दोई हे कॅरेमल फ्लेवरचं जबरदस्त लागतो. त्यासाठी आपण कढई गरम करत ठेवली आणि यामध्ये आपण घालतो आहोत अर्धा कप साखर. यापेक्षा साखर घालायची नाही. फार मिट्ट गोड अजिबात चांगलं लागत नाही मिष्टी दोई. परफेक्ट अर्धा कप इनफ. आणि ही घातलेली साखर आपण अशी छान हाताने पसरवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि सावकाश साखर मेल्ट होऊ द्यायची. अजिबात चमचा लावायचा नाही. सावकाश साखर मेल्ट होईल. हे बघा, तुम्हाला दिसत असेल हळूहळू साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, पण चमचा लावायचा नाही हे लक्षात ठेवा. साखर पूर्ण विरघळलेली आहे. साखरेचा छान पाक झाला आहे आणि त्या पाकाला सोनेरी रंग आलेला आहे. ह्यालाच आपण कॅरेमल म्हणतो. तर आपल्याला यापेक्षा जरा डार्क कलरचं कॅरेमल हवं आहे. तर आपण हा पाक आता चमच्याने हलके हलके असं ढवळूयात, म्हणजे पटकन कलर येईल आपल्या कॅरेमलला. जरा हे सावकाश करायचं. अंगावर उडालं तर जबरदस्त चटका बसू शकतो. बघा, हळूहळू कलर बदलायला लागला आहे. आपण त्याला अजून थोड्या वेळ शिजवून घेणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल कॅरेमलचा आता रंग जरा लालसर होत चालला आहे, हो की नाही? आपल्याला असंच रंगाचं कॅरेमल हवं आहे. परफेक्ट. आता आपल्याला जे बाजूच्या कढईमध्ये दूध उकळत आहे ना, त्यातील दूध या कॅरेमलमध्ये घालायचं आहे. तर जरा सावधगिरी बाळगायची. गॅसची फ्लेम आपली लो आहेच. बस पळीने 2-3 पळ्या दूध आपण घालणार आहोत. हे बघा, अशा वेळेस अंगावर येण्याची शक्यता असते. परफेक्ट. आता दूध घातलं की कॅरेमलचे कधी कधी खडे जमतात, पण चिंता करायची गरज नाही. आपण लो फ्लेमवरती हे असं एकत्र ढवळत राहिलं की त्या कॅरेमलचे खडे ह्या दुधामध्ये आपसूक विरघळतात. हे बघा, सर्व खडे कॅरेमलचे विरघळले आहे आणि एक संद असं कॅरेमल फ्लेवरचं हे दूध तयार झालेलं आहे. आणि हे अख्खं दूध कॅरेमल फ्लेवरचं आपण आपल्या उकळत्या दुधामध्ये घालणार आहोत. तर आता आपण या कॅरेमल दुधाच्या खालचा गॅस बंद करूयात आणि कॅरेमल आपण या दुधामध्ये आता ओतणार आहोत. 10 मिनटं आपण दूध आटवून घेतलेलं आहे. लो फ्लेमवर उकळून बऱ्यापैकी आटवलं आहे त्याला. आपण काही बासुंदी करत नाही. 10 मिनटामध्ये पुरेसं आटलं आणि त्यामध्ये आता आपण हे कॅरेमल घातलं आहे. बघा, दुधाला किती सुरेख कलर आलेला आहे. परफेक्ट कलर.
आणि कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट. आधी 10 मिनटं आपण आटवलं आणि आता कॅरेमल घातल्यानंतर देखील 2 मिनटं आपण हे छान उकळून घेणार आहोत. बघा एकसारखं आपण पळीने ढवळत राहूयात. परफेक्ट. बस आता आपल्याला यापेक्षा जास्त काही उकळायचं नाही. जवळजवळ 12 मिनटामध्ये पुरेसं आटलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे दूध रूम टेम्परेचरला आणूयात. रूम टेम्परेचर म्हणजे कोमट होईपर्यंत आपण त्याला गार करणार आहोत. हा बघा आपला चक्का, होममेड चक्का म्हणजेच हंकड, मस्त घट्टसर हंकड आपलं तयार झालेलं आहे. तर याच्यामध्ये जरा ग्रॅन्युल्स आहेत ना, तर आपण या विस्करने छान फेटून घेणार आहोत. हे त्यातील ग्रॅन्युल्स मोडले पाहिजेत. परफेक्ट. हे बघा आपण छान फेटून घेतलं आहे आपला हा चक्का आणि आपलं हे दूध रूम टेम्परेचर म्हणजे बघा लुकवॉर्म, काय म्हणतो आपण, कोमट झालेलं आहे. परफेक्ट. तर आता फेटलेल्या चक्क्यामध्ये आपण थोडंसं दूध घालायचं आणि परत फेटून घ्यायचं. एकदम दोन्ही साहित्य एकत्र केले ना तर नीट फेटला जाणार नाही, नीट मिक्स होणार नाही. म्हणून आपण काय करणार आहोत, थोडं थोडं दूध घालायचं आणि फेटून घ्यायचं. असं करत आपण पूर्ण दूध आणि हा चक्का छान एकत्र करून घेणार आहोत. बघा मी पळीपळीने दूध घालते आणि फेटून घेते. अशाच पद्धतीने सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात. कॅरेमल दूध आणि हंकड आपण छान मिक्स करून घेतलंच आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला 2 मिनटं परत व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मिष्टी दोई असं परफेक्ट लागेल. बघा किती परफेक्ट बीट करून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी पाहून घ्या. बस आता आपल्याला हे मिष्टी दोई सेट करायला ठेवायचं आहे. मिष्टी दोई सेट करण्यासाठी आपण विविध प्रकारची भांडी घेतलेली आहे. तुम्ही असे सिरॅमिक बोल नसतील तर तुम्ही आपल्या नेहमीच्या स्टीलच्या वाटीमध्ये देखील सेट करू शकता. बघा मी सिरॅमिकचे काही बोल घेतलेत, कुल्हड आहे, काचेची छोटीशी वाटी घेतली आहे आणि एक मातीचं भांडं देखील घेतलं. तर ते आपल्या आवडीने तुम्हाला हवं त्या भांड्यामध्ये तुम्ही सेट करू शकता. आणि लहान मुलं असतील घरात तर अशा छोट्या वाट्यांमध्ये तुम्ही हे मिष्टी दोई सेट करा, म्हणजे प्रत्येकाला एक छोटीशी वाटी देता येते आपल्याला, हो की नाही. हे बघा आता बाजारात कुल्हड देखील सर्रास मिळतात, तर तुम्ही त्यामध्ये देखील हे मिष्टी दोई सेट करू शकता. आणि हे पारंपरिक पद्धतीमध्ये मातीचं भांडं देखील मी घेतलेलं आहे. तर मी थोडंसं दूध त्याच्यामध्ये पण घालते आणि मिष्टी दोई आपण सेट करायला ठेवूयात. सर्व बोल आपण भरून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे छान झाकून ठेवायचे. तर मी वरती ॲल्युमिनियम फॉईल लावते आहे. तुमच्या घरी ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर तुम्ही क्लिंग रॅप लावू शकता. आणि जर दोन्हीही नसेल तर आपल्या स्वयंपाकघरात ज्या आपण ताटल्या वापरतो ना, तर त्या या भांड्यांवरती, या बोलवरती आपण अशा पालथ्या घालून झाकून ठेवूयात हे बोल. हे बोल आपण एका उबदार जागी, जिथे फारशी हलव होणार नाही, अशा ठिकाणी आपण सेट करायला ठेवणार आहोत. 8 तासामध्ये मिष्टी दोई तयार होतं. पण मी आता संध्याकाळी करते म्हणून मी रात्रभर हे मिष्टी दोई सेट होण्यासाठी ठेवणार आहे. रात्रभरामध्ये आपले मिष्टी दोई तयार झालेलं आहे. आपण एकदा चेक करूयात. ही छोटी वाटी बघूयात आधी. हे बघा किती घट्टसर आपलं हे मिष्टी दोई लागले. बघा बोल उलटा केला तरीही पडत नाही. परफेक्ट. सगळे बोल आपण एकदा चेक करूयात. मस्त. या कुल्हडमध्ये देखील छान दही लागले. बघा सगळ्या बोलमध्ये अगदी छान परफेक्ट असं मिष्टी दोई तयार झालेलं आहे. दिसत असेल तुम्हाला. आणि कलर देखील बघा कसला जबरदस्त आला. ते आपण कॅरेमल घातलं ना त्यामुळे. हे बघा पुन्हा बोल उलटा करून दाखवते. परफेक्ट. आता आपण हे सर्व बोल फ्रीजमध्ये ठेवूयात 2 तास आणि मग थंडगार मिष्टी दोईचा आनंद घेऊयात. मिष्टी दोईवरती आपण थोडंसं केशर घातलं आणि फ्रीजमध्ये मस्त चिल्ड करून घेतलं 2 तास. बघा किती घट्ट लागलं आहे की नाही मिष्टी दोई. आणि मी आज केशर घातलं. तुम्ही याऐवजी ड्रायफ्रूट देखील वरून पेरू शकता. आता आपण चेक करूयात, टेस्ट करूयात.
मस्त थंडगार मधुर चवीचे बेंगॉली डेझर्ट मिष्टी दोई रेडी आहे. आता घरामध्ये छोटी मोठी पार्टी असू देत किंवा गेट टुगेदर, हे नेहमीपेक्षा वेगळे थंडगार डेझर्ट मिष्टी दोई खवयांना नक्की ट्राय करा. हे मिष्टी दोई तुम्ही तुमच्या उपवासात देखील एन्जॉय करू शकता. आता तो उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, तेव्हा गरमीच्या दिवसात थंडगार मिष्टी दोई खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. रेसिपी सोपी आहे, तेव्हा मार्केटमधून महागडे मिष्टी दोई आणण्यापेक्षा घरीच हे डेझर्ट बनवा आणि मनमुराद आनंद घ्या. चला परत भेटूत अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.